या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल विचारलं असता म्हणाले की जे तिढे होते ते मिटलेले आहेत, त्यामुळे आमची बैठक आहे। त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी आमची 11 वाजता शिवालय शिवसेना पक्ष कार्यालय येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। याला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी नेते उपस्थित असतील। आमच्यात बिघाडी काही नाहीये, उलट त्यांच्यात काहीच ठरलेलं नाहीये। आम्ही उद्या कशा प्रकारे पुढे काम करणार याविषयी माहिती देऊ। त्यानंतर नाना पटोले यांच्याबद्दलही ते बोलले की कार्यकर्त्यांमुळे नेत्यांना थोडे झुकावे लागते, त्यामुळे काही ठिकाणी हे वाद पाहायला मिळाले, पण कोणीही टोकाची भूमिका घेत नसल्याचंही ते म्हणाले। देखिए, मसले हल हो चुके हैं, इसलिए तो संयुक्त पत्रकार परिषद है, जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस है। कल महाराष्ट्र का जो सबसे बड़ा शुभ दिन होता है, गुड़ी पाड़वा, मराठी नववर्ष, उस मुहूर्त पर कल 11 बजे शिवालय, जो शिवसेना का पार्टी ऑफिस है, वहाँ 11 बजे महाविकास आघाड़ी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस होगी, संयुक्त पत्रकार परिषद, जहां शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, बाळासाहेब थोरात जी, पृथ्वीराज चव्हाण जी, वर्षा गायकवाड़ जी और शिवसेना के भी सभी प्रमुख नेता उपस्थित रहेंगे। मुझे लगता है महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक है और ठीक हो गया है, ये बताने के लिए ये पत्रकार परिषद है। हमारे अखाड़े में कोई भी बिगाड़ी नहीं है, बिगाड़ी तो मुझे सामने दिख रही है। अब तक उनकी सीट शेयरिंग नहीं हो गई है, खिंचमतानी चल रही है, बहुत से जो सिटिंग एमपी थे शिंदे गुट के, उनकी उम्मीदवारी कट गई है। बहुत सी बातें हैं। महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है और इसलिए कल हम सब मिलकर एक ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जनता के सामने जाएंगे। मोदी और योगी महाराष्ट्र में हैं, आज के दिन, आज से चुनाव प्रचार शुरू करें, आपका महाविकास आघाड़ी कैसे दिखती है? क्या देखेंगे, 10 साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है। यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है। योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए। वहाँ की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है, मुझे मालूम है। अभी मोदी जी को तो क्या है, सब पूरा सरकारी तामझाम लेकर वोट मांगने जा रहे हैं। ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है, ये सबको मालूम है। पूरी सरकारी विमान, सरकारी तामझाम सब लेकर एक पार्टी के लिए वोट मांगना प्राइम मिनिस्टर को, ये पता होना चाहिए, ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है। उद्या गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना चांगलं माहीत आहे। अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक। आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात, त्याच्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले, यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय, नरिमन पॉइंट इथे 11 वाजता होईल। आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा, झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत, त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील। नाना पटोले म्हणतात की टोकाची भूमिका घेऊ नये तुम्ही। उद्या पत्रकार परिषद आहे संयुक्त ना, उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत, कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये
जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं. मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो. नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोडा काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भागातल्या. मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या, आम्ही त्यांना शांत केलं. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा, पण आता काही ठिकाणी CPIM, CPIM यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता. त्यांच्याशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे. वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती, महायुती का युती होत असते. कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते. पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर, जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या 11 वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे. सामंजस्य भूमिका ठेवावी, आघाडी कोणी? सामंजस्य भूमिका कोण? ठेवावी असं वडेट्टीवार म्हणतात. चांगलं आहे ना, वडेट्टीवार हे योग्य बोलत आहेत. आता या विषयावरती फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तीनही पक्षांनी आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन 48 जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा, ही आमची भूमिका है. सर, ईडी के बाद अब NIA जो है वो बंगाल में उनके खिलाफ मामला दर्ज किया गया. TMC का कहना है कि उन्होंने एक महिला के साथ छेड़खानी की और एक बीजेपी नेता से मिलकर आए थे पहले NIA के जो SP मामला. अगर पश्चिम बंगाल में TMC के नेता ये बात सामने ला रहे हैं तो ये सच है. जिस तरह से चुनाव के माहौल में चुनाव चल रहा है और ईडी, CBI, NIA भारतीय जनता पार्टी की जो विरोधी है उनको इस तरह से तकलीफ दे रहे हैं, तो लोगों के मन में गुस्सा तो होगा ही. अगर कुछ गलती की है तो वहाँ भी सरकार है, वहाँ पुलिस है. चुनाव के माहौल में चुनाव चल रहा है और ईडी, CBI, NIA भारतीय जनता पार्टी की जो विरोधी है उनको इस तरह से तकलीफ दे रहे हैं, तो लोगों के मन में गुस्सा तो होगा ही. अगर कुछ गलती की है तो वहाँ भी सरकार है, वहाँ पुलिस है, वहाँ भी अपने राज्य की जांच एजेंसी है, वो अपना काम करेगी. अमोल कीर्तीकर आज ईडी चौकशी होणार आहे. मग काय झालं? उमेदवारी दिली म्हणजे काय झालं? काय गुन्हा काय झाला? ज्यांच्या ईडीच्या चौकशा आहेत ते भाजपात जाऊन ते उमेदवार होऊ शकतात. ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत ही ती चौकशी आहे. आणि ज्यांच्या गुन्ह्यांवर मोदींनी हल्ले केलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका मुलं ते स्वतः भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे, युतीचे उमेदवार होऊ शकतात. आणि तुम्हाला अमोल कीर्तीकरवरती प्रश्न पडलाय? कोणाला प्रश्न पडला अमोल कीर्तीकरांवर? सर, आरटीआई में एक सवाल आया हुआ है सैनिक स्कूल को लेकर. 62% ऑफ जो परसेंटेज है उसमें बीजेपी लीडर और RSS संघ की भागीदारी दिखाई जा रही है. पूरी संस्था जो है इस देश की महत्वपूर्ण संस्था, उनके ऊपर RSS ने कब्जा कर लिया है, इंक्लूडिंग सुप्रीम कोर्ट. सर, रामनवमी को लेकर बड़े बयान आ रहे हैं. आपने देखा मोदी जी ने भी रामनवमी को लेकर ये आशंकाएं जताई है कि राइट हो सकते हैं. वही ममता दीदी ने भी नहीं, राइट हो सकती है. अगर प्रधानमंत्री बोलते हैं तो प्रधानमंत्री ने पलटवार किया है दीदी ने भी. राइट्स कौन करेगा? आपके लोग ही करेंगे ना. चुनाव जीतने के लिए दंगे करवाने की जरूरत किसको पड़ती है? भारतीय जनता पार्टी को पड़ती है. ये प्रधानमंत्री की जिम्मेदारी है ये कहना कि हम राइट्स दंगे नहीं होने देंगे. लेकिन आप चाहते हैं दंगे हो जाए और उस माहौल में हम चुनाव में जाए हिंदुत्व का नाम लेकर. सर, इंडिया अलायंस कश्मीर में फेल हुआ. इंडिया ब्लॉक, PDP और NC दोनों ने अपने अपने उम्मीदवार उतारे. देखो, ये दोनों पार्टियां हैं और दोनों बड़े नेता हैं. महबूबा जी और फारूक जी दोनों इंडिया ब्लॉक के बड़े नेता हैं. दोनों रीजनल पार्टीज हैं. दोनों की अपने अपने वहाँ भूमिका है, अपनी अपनी ताकत है. अगर दोनों में से कोई भी जीतता है तो जीतेगा इंडिया ही. जैसे केरल में है ये स्थिति, यही परिस्थिति पश्चिम बंगाल में है. तो ज़्यादा चिंता करने की जरूरत नहीं.
मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.